हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आता मस्त आम्ही या पाण्यामध्ये हे स्वप्नदीप बीच रिसॉर्ट आहे ते माझ्या वडिलांचं आहे, दिलीप नारायण कडू यांचं. 17 वर्षापूर्वी माझ्या वडिलांनी आमच्या मूळ गावामध्ये नारळा पोफळी. नमस्कार, गुड मॉर्निंग. कशात सगळे? स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज डे 2. आम्ही आज कोकणात आहे. आज सकाळ झाली आहे, सगळे उठलेत आणि मस्त बीचवर चाललेत पोहण्यासाठी. आम्ही सगळे आता मस्त धमाल मस्ती करणार आहोत, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आता मस्त आम्ही या पाण्यामध्ये पोहायला चाललोय, स्विमिंग करायला. चला तर मग चला. स्वप्नदीप रिसॉर्ट बद्दल सांगायचं आहे म्हणलं तर आम्ही दरवर्षी इथे येतो राहायला आणि माझं फेवरेट आहे. मी बरेच लोकांना सांगत असतो स्वप्नदीपमध्ये राहायला या. तर हे मुरुड, दापोली तालुक्यातील मुरुड येथील इथं आहे. एकदम निसर्गाच्या कुशीत आहे, आजूबाजूला झाडं आहेत. चला तर मग बघूया आपण. इथं मस्त त्यांनी पार्किंगची एक सोय केलेली. सगळ्यात मी गाड्या लावू शकता व्यवस्थित. मंदिर, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तुळशीचा वृंदावन आहे. स्वप्नदीप रिसॉर्ट दापोलीतील मुरुड गावात अथांग महासागराच्या समुद्र किनाऱ्यावर बसलेलं स्वप्नदीप रिसॉर्ट निसर्गाच्या कुशीत बसून येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाचं स्वागत करण्यासाठी उभं आहे. स्वप्नदीपमध्ये तुम्हाला AC, मिनी बंगलो, नॉन AC रूम मिळतात. ही बघा, ही पायवाट आहे जी प्रॉपर कोकणात जी असते तशीच एकदम पायवाट आहे. आजूबाजूला ही झाडं आहेत, ही नारळ सुपारीची झाड आहेत, नारळ आहेत, फुलं आहेत वेगवेगळ्या प्रकारचं. तुमचं स्वागत करत आहे. आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला इथं आल्यानंतर खूप आनंद वाटेल. एकदम कुठे आलो तर आपण निसर्गाच्या सानिध्यात. बघा हे झाडं, बघा ही प्रॉपर टिपिकल त्यांनी कोकणातली घरं कशी असतात तसं दाखवलेली. ही छोटे छोटे तुम्हाला घरं पण मिळू शकतात, बंगलो टाईप, जे तुम्ही या बाजूला पण बघू शकता. माझ्या फॅमिली आलात किंवा मित्रमंडळी जरी ग्रुप मोठा आला तरी अख्खं तुम्ही हे बंगलो छोटे छोटे घेऊ शकता. आता हे कॅन्टीन आहे आमच्या माझ्या मागे बघता तुम्ही. या कॅन्टीनला तुम्ही फिश आणून बनवून देऊ शकता. वेगवेगळ्या प्रकारचे फिश फ्राय करून देतात. जेवण त्या अतिशय उत्तम आहे, भारी स्वादिष्ट जेवण आहे. परत चहा, सगळा नाश्ता तुम्हाला इथं मिळू शकतो, पूर्ण जेवण. बघा, तर तुम्ही बघताय इथून सरळ आलो की बीच आपला रिसॉर्टच्या एंडला आहे, महासमुद्र आहे. बघा हे जे टेंट बनवले छोटे छोटे जे, हे इथं रात्री जेवायला गप्पा गोष्टी, रात्रीचा फीलच वेगळा. मी माझ्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवणार. आता बघता तुम्ही समुद्राचा व्ह्यू बघू शकता. पूर्ण व्ह्यू येतो एकदम.
कसा वाटला तुम्हाला स्वप्नदीप रिसॉर्ट? नक्कीच आवडला असेल मला वाटतं. तर तुमच्या फॅमिलीबरोबर कोकणात आलात तर इथे नक्की या रिसॉर्टला. तुमची राहण्याची उत्तम सोय आहे. मस्त तुम्ही रात्री धमाल करू शकता, गप्पा गोष्टी मारू शकता. नमस्कार, माझं नाव दीपाली कडू. हे स्वप्नदीप बीच रिसॉर्ट आहे ते माझ्या वडिलांचं आहे, दिलीप नारायण कडू यांचं. 17 वर्षापूर्वी माझ्या वडिलांनी आमच्या मूळ गावामध्ये नारळा पोफळीच्या बागेमध्ये रिसॉर्ट चालू केलं. आता सध्या इथे बरेच पर्यटक येतात. म्हणजे आमचे जे जुने पर्यटक आहेत ते 15 वर्षापूर्वी पासूनचे पर्यटक दरवर्षी दिवाळीमध्ये, नाताळमध्ये, मे महिन्याच्या सुट्टीमध्ये येतात. परत आमचं जे जेवण आहे ते कोकणी पद्धतीचं जेवण आहे. आमच्या बागेमध्येच होणाऱ्या नारळ आम्ही वापरतो. इथे आमचे जे गावकरी आहेत ते गावामध्ये असणारी माणसंच कामाला आहेत आणि बऱ्यापैकी समाधानी माणसं आहेत जी परत परत येतात आमचे पर्यटक. धन्यवाद. चला तर आमचा दापोलीतला प्रवास इथे थांबलेला आहे. वार्षिक सहल असते आमची दरवर्षी. आमच्या ॲक्वा टीमची ट्रिप असते. ट्रिपला आम्ही आलो सगळे. खूप धमाल मस्ती एन्जॉय केलेला आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये कळलंच असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.